भक्त पुंडलिक कथा. भक्त पुंडलिक कथा. पूर्वी लोहदंड क्षेत्रात जानुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो मोठा सात्विक, धर्मपरायण, सत्यवादी, पुण्यशील होता. तो सदैव एकाग्र मनाने भगवंताची आराधना करीत असे. पत्नीचे नाव सत्या होते. तीही मोठी पतिव्रता होती. काही दिवसांनी त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव पुंडलिक. तो आपल्या आईवडिलांशी चांगला वागत नसे. त्यांचा पदोपदी अपमान करीत असे. पुंडलिक 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचा विवाह केला. लग्न झाल्यावर पुंडलिक आईवडिलांशी अधिकच वाईट वागू लागला. त्यांचा खूप छळ करू लागला. तो आपल्या पत्नीबरोबर वेगळा राहू लागला. त्यामुळे त्याचे म्हातारे आईवडील अतिशय दुःखी झाले. कुठलाही कामधंदा न करता तो गावात भटकत असे. लोकांची टिंगलटवाळी करीत असे. आईवडिलांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण पालत्या घड्यावर पाणी. आईने काही सांगितले तर पुंडलिक त्याच्यावर डापरून म्हणे आणि त्यांना खूप त्रास देत असे. तो आईला म्हणत असे, "या करंटीचे तोंडसुद्धा बघण्याची मला इच्छा नाही. जिने 9 महिने आपल्या उदरात धारण केले, त्याचे जीवापाड लालन पालन केले, त्या जन्मदात्या आईला तो पुंडलिक करंटी म्हातारडी म्हणत असे." वडील काही सांगू लागले तर त्यांना म्हणे, "अरे म्हाताऱ्या, तू मरत का नाहीस? ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी खरा सुखी होईल." पुंडलिकाच्या अशा बोलण्याने त्यांच्या आईवडिलांना मरणप्राय दुःख होत असे. मरण आले तर बरे, पण या मुलाची संगत नको असे त्यांना वाटू लागले. एकदा काही लोक काशी यात्रेला निघाले होते. ते वाटेत लोहदंड क्षेत्रात मुक्कामासाठी थांबले. पुंडलिकाचे आई-वडील त्यांच्याबरोबर काशी यात्रेला जाण्यास तयार झाले. त्यांनी पुंडलिकाला विचारले, "तू आमच्याबरोबर येतोस का?" तेव्हा पुंडलिक म्हणाला, "तुम्ही लवकर निघा. नाही तर तुम्हा दोघांना येथे राहून काय करायचे आहे? तुम्ही जा, म्हणजे आम्हाला थोडेसे सुख लागेल." पुंडलिकाच्या अशा बोलण्याने दुःखी झालेले त्यांचे आई-वडील यात्रेकरूच्या बरोबर काशी यात्रेला गेले. त्यानंतर आणखीन काही यात्रेकरू काशीला जाण्यासाठी तेथे आले. पुंडलिकाने त्यांच्याबरोबर काशी यात्रेला जाण्याचे ठरवले. तो पत्नीला म्हणाला, "आपण दोघं काशी यात्रेला जाऊ. ती काशी आहे तरी कशी पाहू. माझ्याजवळ भरपूर धन आहे." असे म्हणून त्याने 2 घोडे घेतले. एका घोड्यावर तो बसला आणि दुसऱ्या घोड्यावर पत्नी बसली. अशा प्रकारे ते दोघे घोड्यावर बसून यात्रेला निघाले. वाटेत पुंडलिकाला त्याचे आई-वडील दिसले. ते दोघेही वृद्ध चालत चालत निघाले होते. पुंडलिकाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. प्रवास करता करता वाटेत पुंडलिकाला कुक्कुटाश्रम दिसला. पुंडलिक आपल्या पत्नीसह त्या आश्रमात गेला. त्याच्या मागून येणारे त्याचे आई-वडीलही त्याच आश्रमात आले. "हा कुक्कुट कोण?" असे पार्वतीने विचारले असता शंकर म्हणाले, "कुक्कुट एक महायोगी ब्राह्मण होता. तो सूर्यासारखा तेजस्वी होता, जणू एकमुखी ब्रह्मदेवच. कुक्कुटाचे महात्म्य इतके मोठे आहे की प्राप्तकाळी त्याचे स्मरण केले असता सर्व विघ्नांचा नाश होतो. आजही लोक त्यांचे स्मरण करतात. त्यांचे महात्म्य कुणाला सांगता येणार नाही."
आपल्या आश्रमात सतत आईवडिलांची सेवा करीत असे. त्यांनी गंगा नदी पाहिली नव्हती. तो कधी काशीला गेला नव्हता. आपले आईवडील म्हणजेच काशी विश्वेश्वर असे मानून तो त्यांची मनोभावे सदैव सेवा करीत असे. त्या कुक्कुटाचे महात्म्य किती थोर! गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या भल्या पहाटे त्या कुक्कुटाच्या आश्रमात येऊन झाडलोट करीत, सडासमर्जन करीत, त्यांच्या जलात स्नान करणाऱ्या सर्व पातकाची पापे घेऊन त्या अगदी कुरूप होत असे. परंतु कुक्कुट आश्रमात येऊन सेवा केल्यावर त्या पुन्हा दिव्यरूप धारण करीत असत. म्हणून त्या भल्या पहाटे पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन कुक्कुट आश्रमात येत व तेथे सडासमर्जन करून त्या दिव्यरूप होऊन जात असत. त्या नद्या सर्व विश्वाची पापे घेत. ती पापे कुक्कुट आश्रमात जळून जाई, असे त्या कुक्कुटाचे महात्म्य होते. अशा कुक्कुट आश्रमात पुंडलिक आला होता. त्याचे आईवडील त्याच आश्रमात दुसरीकडे उतरले होते. कुक्कुट सहज आश्रमाच्या बाहेर आला होता. त्याला भेटून पुंडलिकाने विचारले, काशी येथून किती दूर आहे? कुक्कुट म्हणाला, मी ती काशी कशी आहे ते कधीच पाहिले नाही. गंगा नदी कोठे आहे मला माहीत नाही. कुक्कुटाचे हे उत्तर ऐकून पुंडलिक हसून म्हणाला, तू आजपर्यंत काशी पाहिली नाहीस. व्यर्थ गेले तुझे जीवन. इथे आश्रम बांधून कशासाठी राहिला आहेस? कुक्कुट काही एक उत्तर न देता आश्रमात गेला. 2 प्रहर रात्री झाली होती. आश्रमात सगळे लोक गाढ झोपले होते. त्यावेळी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन त्या आश्रमात आल्या. त्या तिघी अत्यंत मलिन कुरूप दिसत होत्या. त्यावेळी पुंडलिक जागा होता. त्या तिघींना पाहून तो भयभीत झाला. त्या तिघी त्याला भूतपिशासारख्या वाटल्या. त्यांना पाहून पुंडलिकाची भीतीने बोबडीच वळली. तो त्या तिघीकडे पुन्हा पुन्हा पाहत होता. त्या तिघींनी आश्रमाची झाडलोट केली. सगळीकडे सडासमर्जन केले. त्या क्षणी त्या तिघी सतेज दिव्यरूप झाल्या. त्या सावित्री, लक्ष्मी, पार्वतीप्रमाणे अत्यंत सुंदर दिसत होत्या. त्यांना पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला. त्याने त्यांच्याजवळ जाऊन विचारले, तुम्ही कोण आहात? येथे येऊन तुम्ही सडासमर्जन करता ते का म्हणून? पुंडलिकाने असे विचारले असता गंगा त्याला म्हणाली, अरे दुष्टा पातक्या, चालता हो इथून. तुझे तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही. तू साधू निंदक अत्यंत दुष्ट आहेस. तुझा आम्हाला विटाळ होईल. आमच्या मार्गातून बाजूला हो. हे ऐकताच पुंडलिकाचा कंठ दाटून आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी त्या तिघीच्या चरणावर लोटांगण घेतले. मी पतित आहे, पापी आहे, माझा उद्धार करा. त्या नद्या त्याला म्हणाल्या, अरे ब्राह्मणा, उठ उठ, तुझ्या कोटी जन्माचे पुण्य आज फळाला आले आहे. आज आमच्या दर्शनाने तुझा उद्धार झाला आहे. तू या जन्मी फार मोठे पातक केले आहेस, पण तुझ्या पूर्वजन्माचे पुण्य मोठे म्हणून तुला कुक्कुटासारख्या महापुण्यशील योग्याचे दर्शन घडले. तुझे या जन्माचे सगळे पाप नष्ट झाले. त्यामुळेच तुला आमचे दर्शन घडले. तुला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. पुंडलिक हात जोडून म्हणाला, तुझे तेज सूर्यापेक्षा अधिक आहे. तुम्ही कोण आहात?
तुमची नावे काय आहेत मला सांगा. त्या म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहोत. तुझ्यासारखी असंख्य पापी माणसे आमच्यात स्नान केल्याने आम्ही कुरूप होतो. परंतु येथील कुकुट ऋषीच्या दर्शनाने मी पुन्हा सुंदर बनतो. या कुकुट ऋषीचे महात्म्य वर्णावयास आमच्याजवळ शब्द नाहीत. चतुर्मुख ब्रह्मदेवसुद्धा या ऋषींना वंदन करतो. पुंडलिकाने विचारले, या ऋषीने असे कोणते पुण्य केले, त्यामुळे त्यांना सामर्थ्य प्राप्त झाले? गंगा म्हणाली, या ऋषीचे पूर्वपुण्य कोणते होते हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही सांगता येणार नाही. या जन्माविषयी सांगायचे तर ते आपल्या आईवडिलांना पार्वती परमेश्वर समजून त्यांची रात्रंदिवस सेवा करीत असतात. आईवडिलांची सेवा याहून थोर पुण्य नाही. आईला केलेला एक नमस्कार 3 पृथ्वी प्रदक्षिणा किंवा 2 लक्ष काशी प्रदक्षिणा या समान आहे. तो आपल्या पित्याची सेवा करतो त्याला अद्भुत ज्ञानप्राप्ती होते. साक्षात भगवान त्याच्यापुढे येऊन उभा राहतो. मातृदेवो भव पितृदेवो भव असे वेदांनीही म्हणून ठेवलेले आहे. जो मातापित्याची निंदा करतो तो परमचंडाळ. तो कल्पपर्यंत नरकात पडतो. जो मातेची निंदा करतो तो पिशाच योनीत जातो. यम त्याला भयंकर शिक्षा करतो. त्याला कधीही कशातही यश येत नाही. माता पित्याला दुःख देणारा अल्पायुष्य होतो. हे ऐकून पुंडलिक रडू लागला. तो म्हणाला, ही सगळी पापे मी केली आहेत. मी पातकी दुचारी आहे. आत्ता मला या पातकातून मुक्त होण्यासाठी मला प्रायश्चित्त सांगा. असे म्हणून त्याने गंगेचे पाय धरले. तेव्हा गंगा त्याला म्हणाली, तू आपल्या मातापित्यांना शिव-पार्वती समजून त्यांची सेवा कर. त्यामुळे परमेश्वर तुझ्यावर संतुष्ट होईल. तो तुला भेटावयास येईल. असे सांगून त्या निघून गेल्या. पुंडलिकाला आपली चूक समजली. तो तडकन आपल्या आईवडिलांकडे आला. त्यांनी त्यांची क्षमा मागितली. मग त्यांना घोड्यावर बसवून यथासांग काशी यात्रा केली. तो त्या दोघांची मनोभावे सेवा करू लागला. सर्व यात्रा पूर्ण झाल्यावर तो आपल्या आईवडिलांसह लोहदंड क्षेत्रात आला. मुकुटाप्रमाणे पुंडलिक आपल्या आईवडिलांची अहोरात्र सेवा करू लागला. त्यांना हवे असेल ते तो देत होता.